नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 12 डिसेंबर 2025. आत्ता मी आंघोळ केली. आंघोळ केल्यावर पहिला देवपूजा केली. देवपूजा झाली. आता वाजले त्या 8:45 वाजलेत आणि आता म्हणलं बाहेरून थांबावं जरा. आता हात एवढं चणचणा लागलेत ना, माझं फुटल्यात पाक हात. हे काय जे कामामध्ये सगळं धुळल्याचं काम असते नाही, म्हणजे जी भिंतीला पुट्टी मारतो का नाही, ती पुट्टीचा पण डोळा बसतोय लाईटा बिटा लावताना इकडं तिकडं अशा. आणि ते फोडाफोडी करताना पण सगळा हातावर धुळा बसतोय. आणि रात्री एवढं चणचणत होतं. दररोज असं चणचणते आणि असं सारखं खाजवते हाताला. हे काय कारण की फुटल्यात ना लय मातीमुळं. सारखं असं खार 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 खाजवत होतं रात्री. 2-3 दिवस झालं असं खाजवते हाताला. ठीक आहे. आणि म्हटलं पहिला वॅसलीन आणावं म्हणलं. मी गेलो स्टँडवर गेलो. पहिला वॅसलीन द्या म्हणलं. 10 रुपयाचं वॅसलीन आणलं. मग हाताला असं लावलं, पाक पुसलं रात्री हाताला. तेव्हा ते आता जरा बरं वाटायला लागले. साबण लावायचं कमीच केलं, कारण की जास्त साबण लावलं का नाही या अंग लय फुटतं या. असं पाक असं तडाखल्यावानी होते. आत्ता जरा कमी दिसते पाक. असं दुपार झाली की पाक असं फुटल्यागत दिसते अंग. त्यामुळं साबण पण मी लावायचं कमीच केले, कारण की जास्त साबण लावला की ती फुटल्यागतच दिसणार हा. त्यामुळे मी नाही लावत साबण. पायात ठण 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 करायला लागली ती, म्हणजे गार ह्याच्यात उभारल्या त्या ठण 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 करायला लागली पायात. असं जातो आता आत. काय उभारून काय इथं उपयोग नाही. आता तुम्हाला माझे कपडे दाखवतो किती आहे ते कपडे, कारण की तुम्हाला प्रश्न पडतच असेल ना, कपडे किती आहे ते काय. दररोज एक 30 शर्ट घालते असं तुम्हाला वाटत असेल. 30 शर्ट घालते. तुम्हाला दाखवतो माझ्याकडे किती कपडे आहे ते काय आहे ते. चला तुम्हाला दाखवतो किती कपडे आहे ते. ही माझी शर्ट आहे ती. ह्यो एक शर्ट आहे. ह्यो एक घालते मी दररोज. ह्यो एक शर्ट आणि ह्यो एक शर्ट आहे अंगातला. ही 3 शर्ट झाली. आणि ह्यो शर्ट आहे मी कुठंतरी जाताना घालते, गावाला इकडं तिकडं. ह्यो 4था शर्ट असतोय. ह्यो काय मी घालत नाही शर्ट. ही शर्ट तुम्हाला जास्त करून व्हिडिओमध्ये दिसते. ह्यो एक घालतोय मी, ह्यो एक आणि ही 3च शर्ट आहेत मला. ह्यो काय कुठेतरी गावाला जाताना मी शर्ट घालतोय. आधीमध्ये कुठं घालत नाही जाताना. ही नाईट पॅन्ट आहे. ही एक नाईट पॅन्ट आहे आणि ही एक नाईट पॅन्ट आहे बघा. ही आज घातली की ही उद्या घालतो. ही आज घातली की ही उद्या घालतो. ही उद्या घातली की ही आज घालतो. म्हणजे ही दररोज असं वेगवेगळं घालतो. ही आज घातली, आता ही धुतली की ही उद्या घालायची. असं ही दररोज घालतो पॅन्ट. ही कामावर घालतो आणि ह्या कुठं तर जाताना घालतो मी पॅन्ट. आहे 2च नवीन आहे त्या. ही एक आहे आणि ही एक पॅन्ट, जीनची पॅन्ट आहे त्या. कुठं तर जाताना घालतो मी गावाला. इकडं तिकडं जायचं म्हणलं तरी वापरतो. असं इकडं तिकडं काय वापरत नाही. या 2 पॅन्ट आहेत. एवढीच कपडे आहे ती माझ्याकडे. बाकीची काय कपडे नाही ती. एवढीच कपडे घालतोय मी. आणि मी काय कामात कपडे ती वापरत नाही नवीन, कारण की कामात घाण होतात ना, धुळा बिळा होतो आहे इकडे तिकडे. मग ते धुळा बसून खराब होतात ना कपडे. त्यामुळे मी काय घालत नाही. मग ही असली साधीच कपडे घालून जाते कामावर. नाईट पॅन्ट आणि शर्ट ही साधी कपडे घालून जाते. ही शर्ट तुम्हाला मग अशी दाखवले का नाही, ही तो पांढरा, ही सगळी फ्लिपकार्टवरनं मागवल्यात 200-200 रुपयाला. म्हणजे स्वस्तात मस्त मागवल्यात. असं लय पण महागातलं मी नाही घेऊ शकत, कारण की पैसे पण जास्त जातात ना, पैसे पण कमी असतात. त्यामुळे लय महागातलं घेऊ शकत नाही मी शर्ट. हे फ्लिपकार्टवरूनच मागवते मी 200 रुपयाला. म्हणजे तिथं पण स्वस्तात मस्त असतेच ना, चांगली क्वालिटी पण चांगली असते. हे काय त्यामुळे मी असलेच शर्ट मागवतोय. जे लई पण असं बाहेर गेलं की मग 400-500 रुपयाला एक शर्ट बसते. त्यामुळे मग असलेच कपडे घालतो मी. चला आता आईकडं चाललो आहे मी. आई लागल्या स्वयंपाक करायला. आता जेवण काय केलं आहे ते बघूयात. चला काय केलं आहे, काय केलं आहे गं आई जेवण? हा, आमटी काय केल्या? अक्का मसुरा केल्या. हे काय लाल लाल भडक कसा आहे तडका. भात नाही का भात कुकरमध्ये, कारण की मला भात लागतो ना जाताना.
खायला. जेव्हा जेव्हा नाश्ता नसेल तेव्हा मी जाताना भात खातो. फोन आला हे पळू नको, फोन आला म्हणून पळाले बा. चपाती आता मला भाजायला होणार कारण की फोन आला ना तिथे. हो त्याला चपात्या मी एवढं काय अवघड नाही चपात्या भाज्या, कारण की मी एकट्यानं चपात्या केलेल्या आहेत. जेव्हा जेव्हा मग आई गावाला जाईल का नाही तेव्हा मी एकट्यानं चपात्या केल्या, त्यामुळे एवढं काय मला जमत नाही असं नाही. चपात्या जमतात मला दररोज. ठीक आहे. काय झालं का? चपाती करपली नाही पाहिजे अशी भाजायची. गॅस कसा आहे बघू. हाय हाय गॅस मापात आहे. काय करेक्ट भाजली बा चपाती मी. किंवा इथे का लाटून गेल्या, ही अजून लाटली नाही, बारकीच आहे ही चपाती. लाटकी ग. ठीक आहे. ही बघा चपाती माझी कशी भाजल्या. चांगली भाजल्या का नाही? एकदम झक्कास. आता ही दुसरी चपाती टाकायची म्हणजे ही बारकी चपाती आहे. होय का आहे चपाती ती लाटकी मोठी. हा लाईटा बंद कर की आतल्या. लाईट चालू आहे ना आतली. ही गॅस मोकळा चाललाय. गॅस मोकळा चाललाय. ये लवकर. मला पण लाटा येते पण ते आता एकातच ही धरले ना मी. स्टँड धरले त्यामुळे मी काय मोठी. ही बारकी चपाती होती ना त्यामुळं वाद झालं. ते पैसे आज पोस्टात टाकणार ना काल दिलेलं. हा काल पैसे दिलेत ना. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं नाही ते पगार झालेला. पैसे दिलो ह्याला पोस्टात टाकायला. आता ती पोस्टात टाकतो म्हणजे नक्की टाक. मला येतो मेसेज टाक. त्याच्यावर दिसते. कोण पप्पा वे दवाखान्यात जाणार आहेत का? शुक्रवारचं दवाखान्यात जाते का? दर शुक्रवारी का? मग आज शुक्रवार मग उद्या पोस्ट बंद. उद्या शनिवार म्हणले लवकर जायला, कारण की पप्पा दवाखान्यात जाणार आहेत ना त्यामुळे नाही म्हणायला लागल्या. आज जाणार नाहीत. उद्या शनिवार लवकर जायला लागते पोस्टात. लवकर जायला पैसे टाकाय. किती साठलं आत्तापर्यंत? मला वाटतं अंदाज 40-45 हजार साठलं असतील माझं पोस्टात. आता ही न 10,000 टाकल्यावर किती साठतात काय माहिती. 10,000 टाकल्यावर 45,000 साठतील असं वाटते. पण बघूया जेव्हा पैसे टाकतील तेव्हा मेसेज येईलच की मला. तेव्हा दिसतंय त्याच्यावर टोटल किती साठलं काय असं दिसतंय त्याच्यावर. आता आई लागल्या खारडा करायला. खारडा ही काय खरडा, त्यात मिरच्या आणि ही काय खोबरं आणि शेंगदाणा याचा खरडा तयार करणार आहे. वरण काय टाकली? जिरं. मोहरी टाकत नाही खरड्यात. हे भाजून घेऊन चेचणार वे. भाजून घेऊन चेचणार आहे खरडा. टॅमॅटो कशाला टाकायला? टाकायला लागतं टॅमॅटो. टॅमॅटो पण टाकायला लागतंय त्याच्यावर चव येत नाही खरड्याला. अजून भाजायचं आहे. गॅस चालू आहे. ठीक आहे गॅस चालू आहे. भाजलंय का काय? नाही अजून भाजलं ना. तेल घालायचं वे. तेल घालून भाजायला लागते. लय भारी लागतो खरडा खायला भाकरी संग. तेल घालू का ग? तेल घालूया बघा. तेल घालू नको म्हणायला आल्या. भाजू दे पहिला. की भाजल्याशिवाय तेल घालत नाही ना चाटा. ठीक आहे मी पण हात घालून घ्यालोय. लसूण पण टाकणार आहेस ना? लसूण पण सोललं. लसूण टमाटे मिरच्या खोबरं आणि जिरं या सगळं मिक्स करून
तेल टाकून भाजून शिजून मग त्याचा ही खरडा तयार करणार. टमाटो कुठे गेला? अर्धा टॅमॅटो ओय काय अर्धा अर्धा